घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की विक्रांतच्या खुनामध्ये शर्वरी यांना पोलीस घेऊन जातात। त्यावेळेस इकडं सुमित्रा आई रडत असतात आणि म्हणतात की सर्व काही ऐश्वर्यानेच केलेलं आहे। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, आई तुम्हाला तर माहीत आहे ना, आणि मी पोलीस स्टेशनमध्ये होते त्यावेळेस त्या हातोड्यावरती शरुताईंचे फिंगरप्रिंट आढळले आहेत, त्यामुळं पोलिसांनी शरुताईंना अटक केलेली आहे। त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणते की माझी मुलगी असं कधीच करू शकत नाही आणि ती खून तर कधीच करणार नाही। त्यावेळेस इकडं ऋषिकेश हे विचार करत असतात की जानकी जे म्हणत होती की शर्वरीनेच विक्रांतचा खून केला नसेल ना। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की आई तू जे म्हणत आहेस ते एकदम बरोबर आहे आणि हे सर्व काही ऐश्वर्याच करत आहे। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तू माझ्यावरती असा आरोप कसा करू शकतोस, तू एक लॉयर आहेस ना, आणि तुझ्या समोर हे सर्व पुरावे असताना तू मला असं नाही बोलू शकत। त्यावेळेस इकडं सर्व काही जानकी पाहत असते आणि ती विचार करते की आज घरामध्ये काय सुरू आहे, प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप करत आहे। त्यावेळेस इकडं ती नानासाहेबांच्या फोटो समोर येऊन थांबते आणि म्हणते की नानासाहेब तुम्ही मला सांगितलं होतं की घरामध्ये सगळ्यांना जोडून ठेव, पण मी ते तुमचं वचन पाळू शकले नाही आणि मला माफ करा म्हणून हात जोडते। त्यानंतर इकडं जानकी सगळ्यांकडे पाहते आणि तर सगळेजण एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत असतात आणि ती विचार करते की नानासाहेबांनी सांगितलं होतं की मोत्याची माळ ही अखंड असते तेव्हाच ती शोभून दिसते आणि जेव्हा त्यातमधील मोती बिखरतात तेव्हा त्याला काहीचा अर्थ राहत नाही। त्यावेळेस जानकी विचार करते की मी घरातील सगळ्यांची मनं कसं जपू। त्यानंतर इकडं सुमित्रा या रडत बसलेल्या असतात आणि म्हणतात की ऋषिकेश आणि सारंग, सौमित्र तुम्ही तर तिचे मोठे भाऊ आहात ना आणि तिला सोडवण्यासाठी काय प्रयत्न करत आहात, मी तुमच्या समोर हात जोडते आणि तिला लवकरात लवकर बाहेर काढा। त्यानंतर इकडं सगळेजण आईला म्हणतात की आई तुम्ही असा हात जोडू नका आणि तुम्ही असं विचारही करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि शरुताईंना आपण लवकरात लवकर बाहेर काढू। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आई तुम्ही असं रडू नका, तुमची तब्येत खराब होईल। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की आई तू असा विचार करू नको, मी आणि सौमित्र हे कोर्टामध्ये जात आहोत आणि बेलची तयारी करतो। त्यानंतर सारंग म्हणतो की मीही येतो। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तू घरीच थांब आणि आईची काळजी घे। तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या येते आणि पाणी प्या असं सांगते। त्यावेळेस सुमित्राई म्हणते की तू हे नाटक थांबव आणि जे काही करत आहेस ते तूच करत आहेस। त्यानंतर सारंग हे आईला घेऊन आपल्या रूममध्ये जातात। त्यानंतर इकडं जानकी आणि अवंतिका ऐश्वर्याला धीर देतात। इकडे सारंग आईला सांगत असतात की आता तू अजिबात विचार करायचा नाही आणि थोडासा आराम कर। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की आत्ताच नानासाहेब गेले, त्यानंतर माझा जावाई विक्रांत गेला आणि आता माझी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये असताना मी कसा आराम करू आणि विचार करू नको म्हणलं तरीही विचार तर येणारच झाले ना। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतो की हो हे सगळं बरोबर आहे, पण तुझी तब्येत पण विचारात घ्यावे लागेल ना। त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणते की ऋषिकेशला फोन कर आणि विचार की शरूची बेल भेटली का। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की ठीक आहे आणि फोन करतात। त्यावेळेस सारंग म्हणतात की तू नेटवर्क येत नाही, मी बाहेर जाऊन फोन करतो। त्यानंतर इकडं जानकी विचार करत असते की काही जरी झालं तर शरू हे विक्रांतरावांचा खून करूच शकत नाही। त्यानंतर अवंतिकाही म्हणते की हो वहिनी तुम्ही जे म्हणत आहात ते एकदम बरोबर आहे। तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या येते आणि म्हणते की तुम्ही असं कसं म्हणू शकतात, हे सर्व शरूनेच केलेलं आहे। त्यावेळेस इकडं जानकी तिला थांबवते आणि म्हणते तू आमच्यासमोर जे बोललीस ते याच्यानंतर बाहेर बोलू नको आणि वादाला कारण ठरू नकोस आणि शरुताई हे अजिबात करू शकत नाहीत आणि जर त्यांना बेल भेटली तर चांगलंच होईल असं जानकी आणि अवंतिका म्हणतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की तू तुझं तोंड आता कायमचं बंद ठेव। तर त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि ती आपलं तोंड बंद ठेवते। त्यानंतर इकडं ऋषिकेश आणि सौमित्र घरी जायला निघतात। तेवढ्यामध्ये तिथं सारंगचा फोन येतो आणि सारंग विचारतो की शरुताईंना बेल भेटली आहे का। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की शरूची बेल ही कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळे आपण परत उद्या प्रयत्न करणार आहोत। त्यावेळेस इकडं सारंग हे विचारत असतात। तेवढ्यात तिथं जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या येतात आणि म्हणतात की काय झालं। त्यावेळेस सारंग सांगतात की शरूची बेल ही रिजेक्ट झालेली आहे। ते सगळं आई ऐकतात आणि बेशुद्ध होऊन पडतात। त्यानंतर तिथे डॉक्टरांना बोलवलं जातं। त्यावेळेस डॉक्टर चेक करतात आणि सांगतात की त्यांचा BP हा खूप हाय झाला होता आणि काही टेस्ट करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल। त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणते की मला इथून कुठे जायचं नाही आहे आणि माझ्या घरातील सर्व मुले ही अडचणीत असताना मी असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही। त्यावेळेस इकडं जानकी ते म्हणत असते की आई अगोदर तुम्ही तुमची काळजी घ्या
घ्या, शरुताई या लवकरच घरात येतील. पण आई या हट्ट धरलेले असतात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही तरी सांगा. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात, डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर जर ह्या सर्व टेस्ट आपण इथंच केल्या तर चालतील का? त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही